सर्वांना जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडायची आहे. बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे. चेंडू प्रत्येक चेंडूची या ठिकाणी आपल्याला अपडेट द्यावी लागेल, कारण फायनलचा सामना आहे, 2 षटकाचा सामना असेल आणि त्यानंतर आपला बक्षीस समारंभ देखील या ठिकाणी संपूर्ण होईल. त्यामध्ये अगदी वेळेत आपला हा सामना या ठिकाणी संपूर्ण होणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फायनलच्या सामन्यासाठी, ज्यांच्यामध्ये ही लढत होते. असे दोन्ही बलाढ्य संघ, एका बाजूला यजमान संघ म्हणजेच आपल्या गावातील एक संघ फायनल मध्ये गेलाय, तो म्हणजेच वाघजाई कात्रज संघ, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आपल्या विभागाच्या बाहेरील राजवे रायडर संघ, या संघाची होणारी ही झुंज आपण पाहतोय. प्रफुल्लजी मरेकर, सोपेकरवाडी कात्रज, आपण या ठिकाणी यायचं आहे. चला, पंचांचा इशारा येतोय, स्टार्ट द मॅच. पंचांचा इशारा आलाय, पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. गोलंदाज आहे विघ्नेश. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती पाहूया, मोठा झेल येतोय, परंतु हा झेल घेतलेला नाहीये. तर या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा तर नक्कीच घेतल्या आहेत. पंचांना देखील हा शेवटचा सामना आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी परफॉर्मन्स, लाईव्ह परफॉर्मन्स हा करावाच लागेल. परंतु नितीनजी पोसरेकर, आपणास देखील या ठिकाणी काही हालचाल करावी लागेल, कारण चौकार षटकार गेल्याच्या नंतर पंचांचं देखील तेवढंच महत्वाचं या ठिकाणी मनोरंजन तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं. दीप्तेश याचा पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. दिनेश यांच्या फलंदाज बॅटमध्ये निघालेला हा 2 धावांसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदररित्या फेकला गेला चेंडू, परंतु हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताला अडला आणि फक्त एकच धाव मिळाली. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 3 धावा. महत्वाची लढत, अंतिम लढत, फायनलची ही लढत कोण होणार आजच्या या राधाकृष्ण चषक 2025 चा मानकरी, हे देखील थोड्याच वेळात आपल्याला कळेल. या चमचमणाऱ्या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल हे देखील आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी कळेल. यासाठीच होत असलेली ही झुंज, ही महत्वाची लढत, ही अंतिम लढत आपण पाहतोय या 2 संघांमध्ये. आता मात्र चेंडूवरती या ठिकाणी मोठा झेल घेतला, आणि झेल घेतल्यानंतर एक मोठा गडी देखील बाद झाला, आणि या ठिकाणी माघारी परतला तो राजेश. काहीच नव्हतं, धावसंख्या गेली, 0 वर आउट झाला. कारण फायनलचा सामना होता, राजेशवरती मोठी जबाबदारी होती, परंतु राजेश यांनी जी जबाबदारी परिपूर्ण पार नाही केली, कारण एकही धाव न घेता तो माघारी परतला. परंतु संघासाठी महत्वाची पूर्ण धावसंख्या त्यांनी मागील सामन्यामध्ये केली होती. सुंदर गोलंदाजी केली राजेश यांनी, त्यामुळेच आपण फायनल मध्ये गेलो, हे मात्र विसरायला नको आहे. आता मात्र पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल प्रफुल याचा पहिला चेंडू खेळतोय. 1 धाव तर नक्कीच घेतोय. 2 धावा घेतील का? नक्कीच 2 धावा घ्याव्या लागतील, कारण एक धाव फार महत्वाची आहे. फायनलचा सामना आहे आणि या 2 महत्वपूर्ण धावसंख्या या ठिकाणी धावून घेतल्यात, आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 5 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय दीप्तेश. महत्वपूर्ण गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये त्यांनी केली होती. तो दीप्तेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. ओहो, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दाद द्यावी लागेल, टाळ्यांचा कडकडाट देखील या ठिकाणी करावे लागेल, कारण एक चेंडू निर्धाव फेकणं या फायनलच्या सामन्यामध्ये देखील तेवढंच महत्वाचं आहे, आणि तीच महत्वाची भूमिका आपल्या संघासाठी बजावतोय दीप्तेश. पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील, आणि या ठिकाणी हवेमध्ये चेंडू वरती येतोय क्षेत्ररक्षक, आणि हा झेल सुटलाय, आणि या ठिकाणी 2 धावा देखील घेतलेल्या आहेत. महत्वाचा झेल आहे मित्रा, कारण फायनलचा सामना आहे. यानंतर पुन्हा या चषकासाठी आपल्याला खेळायचं नाहीये, त्यामुळे प्रत्येक चेंडू हा फार महत्वाचा आहे, प्रत्येक झेल हा फार महत्वाचा आहे, आणि हा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. पुन्हा एकदा मोठं जीवदान मिळतंय प्रफुल्ल याला. झेल सुटलेला आहे, या जीवदानाचा परिपूर्ण फायदा उचलेल का ते देखील पाहावं लागेल. आता या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 7 धावा.
केवळ आणि केवळ 7 धावा. खरोखरच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली दिप्तेशाची, आणि या दिप्तेशाने पहिल्या षटकामध्ये फक्त केवळ दिल्या 7 धावा. आता मात्र नवीन गोलंदाज दाखल होतोय, दुसरे षटक घेऊन होतोय वीरेंद्र. वीरेंद्रवरती मोठी जबाबदारी असेल. पाहूया 7 धावा तर पहिल्या षटकामध्ये गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा देतोय वीरेंद्र. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय दिनेश. दिनेश आणि प्रफुरवरती ही मोठी जबाबदारी असेल. 7 चेंडूंमध्ये किती धावा या ठिकाणी कुठल्या जातात ते देखील पाहावं लागेल. पुढील चेंडू फेकला जातोय, सुंदररित्या फेकला जातोय. खरोखर सुंदररित्या या ठिकाणी फेकला गेलाय. महत्वपूर्ण चेंडू होता, कारण एक एक चेंडू हा देखील आजच्या या स्पर्धेमध्ये शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये महत्वाचा आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे राजबिडे संघाकडून. पुन्हा एकदा सध्या पाहूया पुढील चेंडू फेकला जातोय आणि या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिले, चेंडू जाईल का, आणि या ठिकाणी मला वाटतं रनआउटचा खतरा. पंचांचा इशारा देखील पाहावा लागेल. पंच काय निर्णय देत आहेत. पंच मला वाटतं निर्णय देताना खूप विचार करतायत. पुढे धावत जात आहेत, पाठीमागे येत आहेत, काही कळत नाहीये. पंचाने विचारायला जातात, काही कळत नाहीये, कारण निर्णय त्यांच्या हातामध्ये आहे. असे राहुल मांजरेकर. नॉट आउट. मला वाटतं राहुल याला तिथे दिसलं होतं, परंतु तो राहुल परत पुन्हा पोजरेकरांना विचारायला गेले की काय करू, परंतु योग्य निर्णय आहे. नॉट आउट आहे. आणि पुन्हा या ठिकाणी या 2 धावा या ठिकाणी घेतल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा. आता मात्र मोठी फटकेबाजी करून मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. फायनलचा सामना आहे आणि या फायनलच्या सामन्यामध्ये कमीत कमी 20+ तरी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल, तरच आजच्या या स्पर्धेला शेवटच्या सामन्याला एक वेगळी रंगत येईल. ओहो, क्या बात आहे. सुंदर ॲकर मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त एकच धाव घेता येईल, कारण चेंडू देखील त्याच पद्धतीने फेकला गेला होता. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते राजवीर रायडर संघाकडून. खरोखरच अफलातून गोलंदाजी आपण म्हणतोय या संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. असा सुंदर गोलंदाजी करतोय तो वीरेंद्र. पुन्हा एकदा सज्ज पाहूया. मोठं रनअप घेऊन चेंडू फेकला जातोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी काय होतंय. या ठिकाणी एक धाव तर नक्कीच घेतली झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 11 धावा. शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक. आजच्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी वाघजाई कात्रज संघाला फक्त 2 चेंडू या ठिकाणी खेळायचे आहेत. फायनलचा सामना आहे आणि या 2 चेंडूचा सामना करेल दिनेश आणि प्रफुल. हो, सुंदररित्या फेकला गेलेला चेंडू. एक धाव तर नक्कीच घेतले. 2 धावा घेता येतील का. 2 धावा घ्याव्यात लागणार आणि या 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. पूर्ण तो केलेले आहेत आणि या 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पोहोचते 13 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी पाहावं लागेल की काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने खेळावं लागेल. काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकावा लागेल. पाहूया. फुलटा चेंडू फेकला जातोय सीमारेषे पार. येतोय गणगणित षटकार. झालं नाही, थोडासा आवाज मी तिकडे कमी केला. आणि या 6 धावेच्या मदतीने महत्वपूर्ण हा षटकार म्हणावा लागेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण शेवटचा चेंडू होता. या शेवटच्या चेंडूमध्ये जेव्हा आपल्या संघाची धावसंख्या कमी होती ती पुढे नेण्यासाठी एक आव्हान उभं करून ठेवण्यासाठी हा महत्वाचा षटकार होता. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 19 धावसंख्या झाले. एकोणीस धावसंख्या झालेली आहे. धावसंख्येची गरज असेल 20 धावा, म्हणजेच 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. सरासरी रन रेट जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी 10 धावा या ठिकाणी कराव्या लागतील.
सुंदररित्या या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू ते दाखवून दोन्ही संघ या ठिकाणी मैदानाबाहेर एक संघाची पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालेली आहे. ते मैदानाबाहेर आहे. त्यांना टार्गेट असेल राजवीर रायडर संघाला 20 धावांचं मोठं टार्गेट असेल. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. आता मात्र मैदानामध्ये दाखल होते. वाघजाई कात्रज संघ आपलं क्षेत्ररक्षण शोधून घेईल. त्यानंतर राजवीर रायडर संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जातील. आता एक वेगळी रंगत या स्पर्धेला येणार आहे. एक वेगळा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजय आणि दर्शन यांच्यासाठी. एक सलामीचे फलंदाज, कारण शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत येण्यासाठी या दोन फलंदाजांनी खूप सुंदर अशी या ठिकाणी फलंदाजी केली. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करून हा संघ फायनलमध्ये प्रवेश केला. आता मात्र शेवटचा अंतिम सामना आहे आणि 12 चेंडू 20 धावांची गरज असताना त्या सामन्याची संपूर्ण जबाबदारी या दोन फलंदाजांवरती असेल. पाहूया. 12 चेंडू 20 धावांची गरज. वाघजाई कात्रज संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी कोण येतंय हे देखील पाहावं लागेल. कोणावरती जबाबदारी दिली जाईल. स्ट्राईक वरती पोहोचलाय विजय. नॉन स्ट्राईक वरती असेल दर्शन. विजय आणि दर्शन अशी ही सलामी जोडी मैदानामध्ये दाखल आणि गोलंदाजीसाठी सज्ज असेल मंगेश. स्ट्राईक वरती पोहोचले दर्शन. नॉन स्ट्राईक वरती आहे तो विजय. अशी ही सलामी जोडी. 12 चेंडू 20 धावांची गरज आणि सलामीचा गोलंदाज असेल मंगेश. चला सामन्याला सुरुवात. पंच नितीनजी पोसरेकर आणि लेख पंच राहुलजी मांजरेकर. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूचं या ठिकाणी स्वागत केलं गेलंय. हवेमध्ये चेंडू. एक धाव तर नक्कीच घेतले. चेंडूला थोडीशी गती दिली आणि चेंडू गेलाय. एक धावेसाठी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1 धाव. या ठिकाणी 1 धावेने आपलं खातं देखील उघडलं गेलं. 1 चेंडू 1 धाव. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पोहोचलाय विजय. गोलंदाज मंगेश. पाहूया पुढील चेंडू. हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. रोखून ठेवलंय. निर्धाव चेंडू फेकतोय. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. मात्र थोडं शांत मनाने या ठिकाणी विजय प्राप्त करण्यासाठी उतरलाय तो विजय. पुन्हा सज्ज होईल. मंगेश यांच्या गोलंदाजीवरती खेळण्यासाठी सज्ज विजय. आता मात्र हा चेंडूची दिशा भरकटली आणि हा चेंडू गेला वाईटच्या रूपाने. 1 धावेमध्ये भर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 2 धावा. आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव तर नक्कीच घेतली. पुन्हा सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मंगेश याच्याकडून. कारण एक धाव देखील फार महत्वाची आहे. चौथी धाव या ठिकाणी घेतात का पाहूया. परंतु एका धावेचं समाधान मानावं लागलं आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते 3 धावा.
कारण फायनलचा सामना आहे. फायनलच्या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी आपण पाहतोय काही थोडस चेंज बॅट चेंज करण्यात आलेले आहे. पाहूया नक्कीच त्या बॅट मधून आपल्याला काही चौका षटकार पाहायला मिळतील का. पुन्हा एकदा सज्ज. हो क्या बात आहे. या ठिकाणी रनआउटचा खतरा होतोय का, परंतु नाही. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या होते. धावसंख्या पोहोचते 4 धावा. या ठिकाणी अतितटीची अशी लढत आपण पाहतोय. जर आपण पाहिली तर 50-50 लढत या ठिकाणी पाहतोय. दोन्ही समांतर असे दोन्ही संघ आहेत. कोणता संघ विजय होईल हे देखील थोड्याच वेळात आपल्याला कळेल. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी फाईट आपण पाहिली दोन्ही संघांमध्ये, सुंदर या ठिकाणी गोलंदाजी फलंदाजी करताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि एक धाव नक्की मिळाली. कारण सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु सुंदर गोलंदाजी वरती यष्टी रक्षक मात्र थोडीशी मिस फिल्डिंग करतोय आणि या मिस फिल्डिंगमुळे या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळते. कारण एक एक धाव मित्रांनो फार महत्वाची आहे. तीच या ठिकाणी चौथी धाव घेत आहेत राजीव रायडर संघाचे हे फलंदाज. पुढील चेंडू मंगेश यांचा फिकला जातोय. नक्की थोडस प्रेशर दडपण आलेलं आहे. फायनलचा सामना आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्या या चमचमणाऱ्या मानाच्या सन्मानाच्या या ट्रॉफी आपण पाहतोय. कोणता संघ विजयी होणार, कोणता क्रमांक कोण पटकवणार यावरती सर्वांचं लक्ष असेल. आता मात्र मोठा फटका येतोय. ओहो, या ठिकाणी नक्कीच झेल होता, परंतु हा झेल सुटले आहे आणि गेलाय चौकार. 4 धावा नक्कीच मिळाल्यात. नक्कीच जर हा झेल घेतला असता तर या ठिकाणी एक वेगळी मजा आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाली असती. परंतु हा महत्वपूर्ण चौकार होता आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या पोहोचते 9 धावा. संपली ओव्हर आणि चौकार उगाच गेला. 11 ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9 धावा. आता समीकरण आलंय शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा अशी ही फायनलच्या सामन्याची आपण मेजवानी म्हणावी लागेल पाहतोय. कारण कुठेतरी धावसंख्या थांबली होती, कुठेतरी धावसंख्येला रोखून ठेवलं होतं वागजाई कात्रज संघाने, परंतु राजवीर संघाकडून सुंदर असं या ठिकाणी चौकार लगावला गेला आणि धावसंख्या थोडीशी पुढे नेऊन ठेवली. धावसंख्या पोहोचली 9 धावा. 9 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता 6 चेंडू 11 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी आला असेल राजेश. ज्या राजेशाने मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 6 धावा दिलेल्या नाहीयेत आणि आपला तो सामना आपल्याकडे खेचून आणला. आपल्या संघाला फायनल मध्ये कोणी पोहोचवलं, याच्या गोलंदाजामुळे आपण फायनल मध्ये गेलो. तो राजेश याच्यावर मात्र आता फायनलची देखील जबाबदारी असेल. कारण जर 6 चेंडूंमध्ये 6 धावा जर दिल्या नसतील तर या फायनलच्या सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये हा 11 धावा देईल का राजेश, हे देखील पाहावं लागेल. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय विजय, ज्याच्या नावामध्येच विजय आहे. तो विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागले. पाहूया ही महत्वाची लढत, अंतिम लढत, शेवटचं षटक. 6 चेंडू 11 धावांची गरज. नक्कीच गोलंदाज असेल, फलंदाज असेल, क्षेत्ररक्षण असतील, या सर्वांवरतीच तेवढंच मोठं दडपण असतं, कारण फायनलचा सामना आहे. पहिला चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी फक्त एकच धाव घेतली जाते. सुंदर गोलंदाजी राजेशाची. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. कशा पद्धतीने हा सामना होईल, शेवटच्या चेंडू पर्यंत सामना नेईल का राजेश, हे देखील पाहावं लागेल. नक्कीच एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज या शेवटच्या सामन्यामध्ये देखील तशीच गोलंदाजी करेल, ज्याने सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला
महत्वाची गोलंदाजी करून फायनल मध्ये प्रवेश करून दिला तो राजेश पुन्हा सज्ज. हो क्या बात आहे, सुंदर. या ठिकाणी दाद द्यावी लागेल राजेशच्या गोलंदाजीला. जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कारण अंतिम सामन्यामध्ये अशी गोलंदाजी करणं रोखून ठेवणं तेवढं सोपं नाहीये. ते अवघड काम सोपं करतोय राजेश. आता समीकरण आलंय शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. चार चेंडू 10 धावा. पाहूया आता प्रेशर मोठं दडपण आलंय विजयवरती. कारण ज्या विजयच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय तो विजय मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये थोडासा शांतपणाने या ठिकाणी खेळतोय. अजूनही त्याच्याकडे 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच त्या 4 चेंडूंमध्ये एक चेंडू तो नक्कीच सीमारेषे बाहेर फेकेल असं विजय अजूनही स्ट्राईक वरती सज्ज. हो हो, मी म्हणालोच होतो की तो नक्कीच फेकेल, परंतु हा चेंडू फेकला नाही आहे. तर हा चेंडू वरती झेल सुटलाय मित्रांनो. इथे झेल सुटलाय म्हणजे मॅच सुटली तर नाही ना, कारण हा महत्वाचा झेल होता. आणि या महत्वाच्या झेल मध्ये जर आपण हा झेल घेतला असता तर नक्कीच आपण या विजयाच्या दिशेने वाटचाल केली असती. कारण झेल देखील सुटलाय, 4 धावा देखील गेल्या आहेत आणि एक गडी देखील या ठिकाणी नाबाद राहिलाय. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भरवते, धावसंख्या पोहोचते 14 धावा. आता समीकरण आले 3 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईक वरती आहे तो दर्शन. 3 चेंडू 6 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. फुलटो चेंडूचा सामना केलाय आणि या ठिकाणी मात्र जबरदस्त झेल घेतलाय. आता मात्र दाद द्यावी लागेल कारण हातामध्ये झेल होता. आता मी झेल सोडणार नाहीये कारण मी 2 जीवदान दिलेत, परंतु 3रं जीवदान मी देणार नाहीये. असा सुंदर झेल या ठिकाणी घेतलाय आशिष. स्वतः कर्णधार आशिष मागाशी माझ्या कानामध्ये सांगून गेला की नक्कीच मी एक वेगळं टार्गेट त्याच्या डोळ्यासमोर होतं की आपल्या संघाला जिंकायचंय, त्याच पद्धतीने सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायचंय. आणि त्याच पद्धतीने आशिष यांनी हा झेल महत्वाचा झेल घेतला. आता मात्र समीकरण आलंय 2 चेंडू 6 धावांची गरज. आणि खऱ्या अर्थानं मी सांगतो की ज्या संघाने सेमीफायनल कोणामुळे जिंकली तर वाघजाई कात्रज संघाने ज्याच्यामुळे सेमीफायनल जिंकली तो गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहे राजेश. आणि राजवीर रायडर्स ज्या संघाकडून ज्याने सुंदर फलंदाजी केली तो दीप्तेश, ज्याने 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार लगावला होता आणि आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश केला होता. असे दोन्ही प्रतिस्पर्धी संघाचे दोन्ही खेळाडू समोरासमोर आहेत. त्याच्यामुळे हा फायनल सामना नक्कीच या ठिकाणी एक वेगळी रंगत आपण पाहतोय. 1 चेंडू 6 धावांची गरज. ज्या दीप्तेशाने मागील सेमीफायनल सामन्यामध्ये 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार मारला होता तो दीप्तेश या फायनलच्या सामन्यामध्ये षटकार मारेल का, आपल्या संघाला फायनलमध्ये विजय करेल का हे पाहावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर राजेश यांची जर आपण बाजू पाहिली की ज्या राजेशने 1 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज असताना देखील मॅच जिंकून आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश केला तो राजेश एका साईडने आपण गोलंदाजी मारतो आपण पाहतोय. 1 चेंडू 6 धावांची गरज, 1 षटकाराची गरज. ओहो, या ठिकाणी सामना संपतोय आणि या ठिकाणी आजच्या या राधाकृष्ण चषक 2025 या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती ज्यांनी नाव कोरलंय तो आहे वाघजाई कात्रज संघ. म्हणजेच आपल्या गावातील हा संघ याने फायनल मध्ये मजल मारली आणि या मानाच्या सन्मानाच्या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. उपविजेता संघ ठरलेला आहे. राजवेल रायडर्स संघासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण तो संघ देखील
या शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. फायनल मध्ये शेवटच्या चेंडूवरती देखील या ठिकाणी सामना आपण पाहिला आणि थोडं का होईना या ठिकाणी पराजय स्वीकारावा लागला. धन्यवाद दोन्ही संघांचं. आता सर्वांनी आपला जल्लोष हा मैदानाच्या बाहेर करायचा आहे, कारण आपला बक्षीस समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व मान्यवर आलेल्या सर्व रसिक प्रेक्षक, सर्व संघ आलेले सर्व मान्यवर, सर्वांना विनंती करेन की आपण आता आपल्या व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. सन्माननीय रामचंद्रजी रसाल साहेब यांच्याकडून राधाकृष्ण चषक 2025 या स्पर्धेसाठी रोख रक्कम 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि दोन्ही संघाच्या संघनायक कृपया आपण पुढे यायचं आहे. सर्वांना बोलू. चला सर्वांनी लाईनअप मध्ये यायचंय, कारण आपली स्पर्धा अगदी वेळ झालेली आहे. सूर्य मावळण्याच्या अगोदर आपण ज्या पद्धतीने म्हणालो होतो की आपली स्पर्धा या ठिकाणी संपन्न करायची आहे, तर ही स्पर्धा या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने संपन्न झालेली आहे. आता आपला शेवटचा म्हणजेच एक सन्मान सोहळा असेल आणि त्यानंतर मग बक्षीस सोहळा या ठिकाणी संपन्न होईल.
त्यामुळे सर्व दोन्ही संघाचे सर्व खेळाडू उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांनी लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे. ज्यांची मी नावं या ठिकाणी आमंत्रित करतो त्या सर्व पदाधिकारी यांनी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तरुण झुंजार मित्रमंडळ कात्रन कातलवाडी, राधाकृष्ण महिला मंडळ, सन्माननीय मुंबई कमिटी अध्यक्ष माननीय श्री बालू मलेकर साहेब, उपाध्यक्ष माननीय श्री मंगेश मलेकर साहेब, सेक्रेटरी श्री सुरेशजी मलेकर, उपसेक्रेटरी श्री प्रभाकरजी मलेकर, खजिनदार श्री प्रकाशजी मलेकर, उपखजिनदार श्री यशवंतजी मलेकर, सल्लागार शंकरजी मलेकर, रमेशजी मलेकर, तुकारामजी मलेकर, संतोषजी मलेकर, भरतजी मलेकर, दत्तारामजी मलेकर, शांतारामजी मलेकर, मोहनजी मलेकर, मंगेशजी मलेकर, संजयजी मलेकर, दिनेशजी मलेकर, प्रकाशजी मलेकर, संजयजी हरावडे, मंगेशजी शिगवन, संतोषजी मलेकर, अनंतजी मलेकर, सुभाषजी मलेकर. तसेच कातलवाडी मुंबई कमिटी अध्यक्ष सन्माननीय दीपकजी मलेकर, उपाध्यक्ष सुनीलजी चव्हाण, सेक्रेटरी सत्यवानजी मलेकर, उपसेक्रेटरी नितीनजी मलेकर, खजिनदार मनोहरजी मलेकर, उपखजिनदार प्रदीपजी मलेकर, सल्लागार सुनीलजी मलेकर, दत्तारामजी मलेकर, दीपकजी मलेकर, आकाशजी मलेकर, मोहनजी मलेकर, मनीषजी मलेकर, विकीजी मलेकर, वैभवजी मलेकर, आकाशजी बळवरकर, राकेशजी चव्हाण, रोहितजी मलेकर. तसेच कातलवाडी गाव कमिटी अध्यक्ष माननीय श्री परशुरामजी मलेकर, सोनू चव्हाणसाहेब, लक्ष्मणजी मलेकर, रामचंद्रजी मलेकर या सर्व व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन आपण सर्वांनी व्यासपीठावरती आणि व्यासपीठाच्या समोर आपण सर्वांनी यायचं आहे. तसेच राधाकृष्ण महिला मंडळ खऱ्या अर्थानं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजच्या या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका या महिला मंडळाने या ठिकाणी निभावली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राधाकृष्ण महिला मंडळ कातलवाडी मुंबई अध्यक्षा सौ मालतीताई मलेकर, उपाध्यक्षा शीतलताई मलेकर, सरचिटणीस प्रांजलताई मलेकर, उपसचिव मनस्वीताई मलेकर, खजिनदार मयुरीताई मलेकर, उपखजिनदार त्रिशाताई मलेकर, सल्लागार गायत्रीताई मलेकर, सचिव सपनाताई मलेकर, सल्लागार विद्याताई मलेकर या सर्व आलेल्या महिला मंडळ यांना विनंती करेन आपणही या अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. सरांना पुढे बसवा. ऐका सर या इथे नाही व्यवस्थित बसताय तुम्ही व्यवस्थित काय घ्यायचं आता हे डायरेक्ट घेऊ. लाईनवर जेवते ना म्हणा त्यांचं घ्या. आता काय करू काय शाब्दिकच मारायचे ना त्याला लाईनवर.
चला या सर्वांनी समोर कोणीही मैदानामध्ये खेळणार नाही, कृपया आपला बक्षीस समारंभ सुरू होतोय. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपली स्पर्धा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे अगदी वेळेत ही स्पर्धा संपन्न झाली. आता शेवटच्या आपल्या अंतिम टप्प्यात आपण आलोय, म्हणजेच बक्षीस समारंभाकडे आलोय. खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये ज्यांनी या उन्हामध्ये देखील महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रत्येक चेंडू आपल्याला मैदानाबाहेर गेलेला प्रत्येक चेंडू आपल्याला आणून दिलेला आहे. ती कमिटी ज्यांची निवड केली होती त्या सर्वांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपले जे सभासद आहेत ज्यांनी महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी पार पाडली. हॅलो हॅलो, खेळपट्टीवर जे कातळीचे मेंबर खेळत आहेत त्यांनी